जय हिंद. नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच YCMOU यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी आपला निकाल कसा पाहायचा आणि गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट कशी डाउनलोड करायची, ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ विशेषतः जुन्या पोर्टलवरील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे, ज्यांचा PRN 20 ने सुरू होतो, आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे पहिल्यांदाच ऑनलाईन निकाल पाहत आहेत, ज्यांना PRN म्हणजे काय, लॉग इन कुठे करायचे, लिंक कोणती निवडायची याबाबत संभ्रम असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी एक छोटे व सोपे काम करा. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता मूळ मुद्द्यावर येऊया आणि विद्यार्थ्यांनी आपला निकाल कसा पाहायचा आणि गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट कशी डाउनलोड करायची ते पाहू. सर्वप्रथम तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर ब्राउझरमध्ये गुगल उघडा. गुगलच्या सर्च बॉक्समध्ये स्पष्टपणे YCMOU.digitaluniversity.ac असे टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी अशी अधिकृत लिंक दिसेल. हीच YCMOU ची अधिकृत वेबसाईट आहे. याशिवाय इतर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. आता या पहिल्या अधिकृत लिंकवर क्लिक करा. लिंक ओपन झाल्यानंतर YCMOU चे मुख्य पोर्टल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. या होमपेजवर वरच्या बाजूला मेनूबार दिसेल. या मेनूबारमध्ये ॲडमिशन, एक्झामिनेशन, रिझल्ट्स असे विविध पर्याय असतात. त्यामधून तुम्हाला रिझल्ट्स हा पर्याय शोधायचा आहे. रिझल्ट्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर निकालांशी संबंधित पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. या पेजवर विविध सूचना दिसतील व काही लिंक दिसतील. त्यातील काही महत्त्वाच्या सूचना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा PRN 25 ने सुरू होतो त्यांच्यासाठी मुख्य पेजवर वेगळी लिंक दिलेली असू शकते. प्रोव्हिजनल एलिजिबल विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जात नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नोंदणी विभागाशी संपर्क साधावा. ऑनलाईन दिसणारा हा निकाल केवळ तात्पुरत्या प्रोव्हिजनल स्वरूपाचा असतो आणि सोयीसाठी उपलब्ध करून दिलेला असतो. नंतर याच पेजवरील क्लिक हिअर फॉर ऑनलाईन प्रोव्हिजनल रिझल्ट ऑनलाईन तात्पुरता निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ही लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यावर विविध अभ्यासक्रमांची यादी असलेली एक नवीन विंडो उघडेल. यामध्ये विद्याशाखेनुसार स्कूल वाईज निकाल अपलोड केलेले असतात. या स्क्रीनवर अभ्यासक्रम निवडायचे आहे, म्हणजेच सिलेक्ट प्रोग्रामची प्रोसेस करायची आहे. यासाठी या यादीत तुमचा अभ्यासक्रम शोधा. उदाहरण BSc कॉम्प्युटर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन. अभ्यासक्रमाच्या नावापुढील क्लिक हिअर या लिंकवर क्लिक करा. जर तिथे प्लीज वेट असे लिहिले असेल तर त्या अभ्यासक्रमाचा निकाल अद्याप लागलेला नाही. जर तुमच्या शिक्षणक्रमाच्या नावापुढे क्लिक हिअर लिंकऐवजी प्लीज वेट असे लिहिलेले असेल तर अजून तुमचा निकाल लागलेला नाही किंवा पोर्टलवर प्रकाशित केलेला नाही. जर तुमच्या शिक्षणक्रम नावापुढील क्लिक हिअर या लिंक असेल तर तुमचा निकाल लागलेला आहे व पोर्टलवर तुमचा निकाल प्रकाशित केलेला आहे. तुमच्या शिक्षणक्रमच्या नावापुढील क्लिक हिअर या लिंकवर क्लिक करा. पुढे येणाऱ्या स्क्रीनवर लाल अक्षरात महत्त्वाच्या सूचना आहे. त्या वाचून समजून घ्या, भविष्यात उपयोगी ठरतील. तसेच इतर देखील लिंक आहे. जर ABC ID जनरेट झाला नसेल, करायचा बाकी असेल तर लिंकचा वापर करून योग्य कार्यवाही करावी किंवा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून स्टेप बाय स्टेप प्रोसेस करावी. आता पुढे या पेजवर तुम्हाला एक सर्च फॉर्म आहे. तिथे खालील माहिती योग्य स्वरूपात भरा. एक्झाम इव्हेंट या ड्रॉपडाऊन मेनूमधून योग्य परीक्षा सत्र निवडा. उदाहरण
डिसेंबर 2025 जानेवारी 26 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी डिसेंबर 2025 जानेवारी 26 निवडावे लागेल. PRN, सीट नंबर, रोल नंबर. यात तुमचा 16 अंकी PRN, कायम नोंदणी क्रमांक किंवा सीट नंबर, रोल नंबर दिलेल्या रकान्यात अचूक भरा. इथे तुमचा PRN हा 20 ने चालू झाला असेल तर तुमचा 16 अंकी PRN टाका. पुढे कॅप्चा कोड टाकायचा आहे. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड म्हणजे ठराविक अनुक्रमात दिलेली अक्षरे व अंक जसाच्या तसा खालील बॉक्समध्ये टाईप करा. वरील सगळी माहिती सविस्तर व योग्य भरली असल्यास सर्च बटनवर क्लिक करायचे आहे. त्यासाठी सर्व माहिती भरल्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर खाली तुमच्या अभ्यासक्रमाची आणि निकालाची थोडक्यात माहिती येईल. सविस्तर गुणपत्रक पाहण्यासाठी तिथे असलेल्या व्ह्यू या पर्यायावर क्लिक करा. पुढचे काम म्हणजे रिझल्ट प्रिंट किंवा सेव्ह. आता तुमचे स्टेटमेंट ऑफ ग्रेड मार्कशीट गुणपत्रक स्क्रीनवर दिसेल. हे गुणपत्रक भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करण्यासाठी पेजवर वरच्या बाजूस असलेल्या प्रिंट बटनावर क्लिक करा आणि ते PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवा. लक्षात ठेवा, सदर निकाल हा प्रोव्हिजनल रिझल्ट आहे, म्हणजेच तात्पुरता निकाल आहे. अशा प्रकारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत डिजिटल युनिव्हर्सिटी पोर्टलवरून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात आणि गुणपत्रिका सुरक्षितपणे डाउनलोड करू शकतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून घरबसल्या काही मिनिटांत पूर्ण करता येते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचा निकाल नक्की सांगा. सगळ्यांना शुभेच्छा. या चॅनलवर इतर बाबींचे प्रोसेसचे इतर व्हिडिओ आहेत, ते नक्की पहा आणि कुठे काही अडचण आली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यात तुम्हाला मदत करायला मी आहेच. या चॅनलवर अशाच विविध शैक्षणिक प्रक्रिया आणि महत्त्वाच्या विषयांवरचे इतर व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत, ते नक्की पहा. कुठे काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मदतीसाठी मी आहेच. चॅनलला नियमित भेट देत राहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स व या चॅनलवरील पुढील व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणाची तरी अडचण दूर करू शकतो. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.